महाराष्ट्र रजनीतल्या स्टेजच्या आगीला विझक्राफ्ट कंपनी जबाबदार, आशिष शेलारांचा सनसनाटी आरोप. कंपनीनं स्टेज खाली ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचा आरोप. दिल्लीतील पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पत्रकारही रस्त्यावर. भाजप नेते ओपी शर्मांच्या अटकेची मागणी. महाराष्ट्र रजनीतल्या स्टेजच्या आगीला विझक्राफ्ट कंपनी जबाबदार, आशिष शेलारांचा सनसनाटी आरोप. कंपनीनं स्टेज खाली ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचा आरोप. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेला आमिर खानचं पाठबळ. सत्यमेव जयतेच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवणार. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर चारा छावण्या बंद करण्याचा सरकारचा निर्णय मागे. मान्यता दिलेल्या सर्व चारा छावण्या सुरू ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. चारा छावणीच्या वादानंतर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. प्रत्येक दुष्काळी तालुक्यावर राहणार मंत्र्यांची नजर. चारा छावण्या बंद करण्या अगोदर विचार का केला नाही? राज ठाकरेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल. मेक इन इंडिया केवळ शोबाजी असल्याचीही केली टीका. पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ. विद्यापीठाच्या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा. एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं खुद की भी नहीं सुनता. महाबळेश्वरमध्ये टॅक्सी बंदच्या समर्थनात खासदार उदयनराजेंची बिनधास्त डायलॉगबाजी. मुंबईत धावत्या लोकलमध्ये 2 तरुणांना अमानुष मारहाण. जय महाराष्ट्रच्या बातमीनंतर रेल्वे पोलिसांना जाग. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू. नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. मी मयांक भागवत. आज आपण चर्चेला विषय घेतलेला आहे तो म्हणजे देशभक्ती की देशद्रोह. JNU म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये ज्या प्रकारचा घटनाक्रम घडतोय त्याच्यानंतर त्याला राजकीय वातावरण दिलं जात आहे, राजकीय रंग दिला जातोय. या संदर्भामध्ये प्रश्न असा उपस्थित उठतो की देशभक्ती ही रस्त्यावरती आता सिद्ध करायची गरज पडली आहे का? आणि ह्याच संदर्भामध्ये आम्ही आज चर्चेचे मुद्दे काय उपस्थित करतोय ते मुद्दे सर्वप्रथम आपण पाहून घेऊया. पहिला मुद्दा आहे JNU देशभक्त की देशद्रोही हे रस्त्यावरती ठरावं का? कन्हैयाला देशद्रोही ठरवणं ही भाजपची घोडचूक ठरते का? कन्हैयाला मारहाण करणाऱ्या वकिलांवर कारवाई होईल का? देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना सहानुभूती दाखवायची का? हा अतिरेकी राष्ट्रवाद की दहशतवाद? लक्षवेधीचे मुद्दे आपण पाहताय. त्याचसोबत आजचा प्रश्न, तुम्ही ट्विटरचा प्रश्न काय आहे तोही पाहून घ्या. महाराष्ट्राचा कौल तुम्ही या ट्विटरवरती नोंदवू शकता. प्रश्न आहे, कन्हैयाला राष्ट्रद्रोही ठरवून भाजपनं राजकीय घोडचूक केली आहे का? @जयमहाराष्ट्र वरती तुम्ही तुमचं मत पाठवा. चर्चेला सुरुवात करण्याआधी आजचे मान्यवर कोण आहेत त्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर आहेत. निळू दामले ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्याचसोबत हेमंत देसाई हे सुद्धा ज्येष्ठ पत्रकार आहेत. कुमार सप्तर्षी राजकीय विश्लेषक पुण्यावरून आपल्यासोबत आहेत. संजय दाभाडे कम्युनिस्ट नेते आपल्यासोबत आहेत. तर जतीन देसाई ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत मुंबईतून आहेत. पहिल्यांदा मी कुमार सप्तर्षींकडनं या चर्चेला सुरुवात करतो. सप्तर्षीजी, ज्या प्रकारे घटनाक्रम घडतोय, गेले जवळपास 6 ते 7 दिवस संपूर्ण वातावरण दिल्लीचं ढवळून निघालेलं आहे. JNUच्या मुद्द्यावरती राजकीय रंग याला संपूर्ण दिला जातोय. कशा प्रकारे तुम्ही या राजकीय रंगाकडे पाहता? कारण हा विषय आता फक्त JNU पुरताच मर्यादित नाही, तर हा राज्याच्या देशाच्या राजकारणाचा विषय झालाय. हा नक्कीच काळजीचा आणि गंभीर चिंतेचा विषय झाला आहे.
आणीबाणी लागली त्याच्या आधी फक्त 12 दिवस एक वातावरण बिघडलं होतं. त्याच्या आधी त्या इंदिरा गांधी तसं वागल्या नव्हत्या. जेव्हा त्यांना अलाहाबाद कोर्टानं उभं राहण्याला परवानगी काढून घेतली 6 वर्ष, त्यानंतर त्यांनी जे केलं तर भाजप आणि सर्व हिंदुत्ववादी शक्ती यांना काय कॉन्फिडन्स नाही, कारण इंदिरा गांधींचं सगळं आत्मविश्वास गेल्यानंतरच्या त्या घटना आहेत. यांचा कॉन्फिडन्स गेल्यासारखं यांना दुसरा विचार टॉलरेटच होत नाही. यांना ॲलर्जी झाली, यांना फक्त आपलेच विचार पुन्हा पुन्हा ऐकण्याची सवय लागली आहे. त्यामुळं एकेका युनिव्हर्सिटीमध्ये आभाविपच्या हातात जर आली नाही ती युनिव्हर्सिटी किंवा ती संस्था, की हे लगेच विचित्र नाझी वागायचे हिटलरच्या आधी तसं वागायला लागले. म्हणजे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटचं झालं, हैदराबादच्या युनिव्हर्सिटीचं प्रकरण झालं, आणि सर्व ठिकाणी हे चाललं आहे. तर इतकं ते का त्यांचा कॉन्फिडन्स गेला आहे सत्तेवर असून हे कळत नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांची घोडचूकच ठरणार आहे. आता JNUमध्ये तो कन्हैया स्वतः सांगतोय की मी काही घोषणा दिल्या नाही, त्याच्या घोषणा कुठे कॅप्चर नाही, तरी पोलीस दिल्लीचे असं वागतायत की त्याला आणखीन कस्टडी, आम्हाला अधिक चौकशी करायची. तो जे देशद्रोही आहे ज्यांनी नारे लावले त्यांना सजा द्यायला बिघडत नाही, पण कन्हैया निवडून आलेला आहे तेच त्याला सहन होत नाही. आभाविपचं का आला नाही निवडून, म्हणजे सगळ्या निवडणुकांमध्ये यांच्याच बाजूचे निकाल लागले पाहिजेत. आणि जो वकील मारहाण करतो, काल पत्रकाराला केलं ते दिसतंय सगळं टीव्हीत, तो आज पुन्हा तेच रिपीट करतो. तो भाजपच्या नेत्यांबरोबर दिसतो आणि त्याला मात्र अटक होत नाही. हा कुठला न्याय आहे? हा कुठला न्याय? आज आपण दिवसभरात काय झालं सप्तर्षी सर, आपण एक आज दिवसभरात काय झालं तेही बघून घेऊया. कारण आज जेव्हा कन्हैयाला कोर्टामध्ये नेत होते तेव्हा त्याच्यावरती पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. त्याच सोबत ती दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. कन्हैयाला कोर्टामध्ये आज नेत असताना हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पोलिसांनी त्याला वाचवलं आणि त्याला कोर्टामध्ये नेलं. कोर्टाने त्याला न्यायिक कस्टडीमध्ये सध्या पाठवलेलं आहे. मात्र हा घटनाक्रम जर पाहिला तर आज सुद्धा बाहेर वातावरण पटियाला हाऊस कोर्टच्या काहीच थोडंसं तापलेलं होतं, कारण त्या ठिकाणी JNUचे विद्यार्थी होते तर काही ॲडव्होकेट्सही होते. मात्र ह्या संपूर्ण प्रकरणावरती पोलीस आयुक्त BS बस्सी यांचं काय म्हणणं आहे, त्याचसोबत ज्या भाजपच्या आमदारांवरती मारहाणीचा आरोप आहे त्यांचंही काय म्हणणं आहे ते आपण ऐकूया. My information is that there was a lot of jostling when he was brought to the court. Large number of persons were present, and particularly because there is no restriction whatsoever for entry to this complex, particularly for the lawyers. While wading through the crowd, there was a lot of jostling, and the jostling was there. So in the process, I'm told Kanhaiya lost his one slipper. तर तुम्ही पाहिलं BS बस्सी यांनी म्हटलं की कन्हैयावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तो मात्र हल्ला झाला नाही. आपण जतीन देसाई यांच्याकडे जाऊया. जतीनजी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे हे प्रकरण ताणत चाललंय, तुम्हाला काय वाटतं एक वरिष्ठ पत्रकार म्हणून की विरोधक असू दे, भाजप असू दे किंवा आणखीन काही राजकीय पक्ष यांनी कितीपर्यंत आता वातावरण ताणावं, कारण ते वातावरण जे आहे ते तुटेपर्यंत ताणत चाललंय? निश्चितच मला असं वाटतं की एकतर नरेंद्र मोदींचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मिनिस्ट्री जी आहे ती स्मृती इराणीकडे आली, आणि तेव्हापासून आपण पाहतो स्मृती इराणीकडे आल्यापासून की ज्या स्वरूपानं म्हणजे हैदराबादचं रोहितचं इन्सिडन्स असेल किंवा त्यापूर्वी IIT मद्रासमध्ये जे काय झालं किंवा त्यानंतर अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये सिद्धार्थ वरदराजन या वरिष्ठ पत्रकारांना बोलवण्यात आलेलं, आणि सिद्धार्थ वरदराजन बोलणार होते मीडिया आणि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या विषयावर. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने की सिद्धार्थ वरदराजन हा राष्ट्रविरोधी आहे असं सांगून त्याला अलाहाबाद युनिव्हर्सिटीत भाषण करू दिलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यापूर्वी जर पाहिलं, त्यापूर्वी IIT मुंबई याच्यात अनिल काकोडकर डिरेक्टर, अनिल काकोडकर आणि स्मृती इराणी यांच्यात वाद निर्माण झाले. अनिल काकोडकरांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आणि शेवटी कुठेतरी त्यात तडजोड झाली. अनिल काकोडकरनी आपलं जे काही कालावधी आहे ते पूर्ण करण्याचं मान्य केलं. म्हणून एकूण सगळं ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीकडनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला सोबत घेऊन विद्यापीठात युनिव्हर्सिटीमध्ये आपली ताकद प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला संबंध देशात दिसतंय. आणि मला असं वाटतं की अत्यंत चिंताजनक अशा स्वरूपानं आहे की विद्यार्थी जे आहे त्या विद्यार्थ्यांना कुठली युनियन पाहिजे,
विद्यार्थ्यांना काय वाटतं ते त्यांना त्याचा अधिकार असला पाहिजे. परंतु असं न करता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला पुढे करण्याचा जो काही प्रयत्न आहे आणि त्यातून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीबद्दल म्हणायचं झालं तर कन्हैयाच्या संदर्भात की या निवडणुकीत पहिल्यांदा JNUमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक जण पदाधिकारी म्हणून निवडून आला. यापूर्वी अशा स्वरूपानं कधी झालं नाही. बरोबर. कारण अशा स्वरूपानं मानलंच जातोय की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी म्हणजे डावे जे काही विचारांचे लोक आहेत त्यांचा तो बालेकिल्ला आहे. आणि जेव्हा आपण डावे विचारांचे म्हणतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की डाव्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. CPIशी संबंधित आहेत, CPMशी संबंधित आहे आणि माओवादी लोक आहेत. या तिघांचे वेगवेगळे विचार आहेत आणि माओवादी आणि CPMच्या ज्या काही विद्यार्थी संघटना आहेत याच्यात तर प्रचंड मतभेद आहेत. अशा ह्याच्यात AISFचा कन्हैया कुमार हा स्टुडंट काउन्सिलचा अध्यक्ष म्हणून निवडून जातो. त्या ठिकाणी जो काही कार्यक्रम झाला त्या ठिकाणी जर आपण कन्हैया कुमारचं जर भाषण ऐकलं तर त्याने कुठेही भारत विरोधी कुठेही वक्तव्य केलेलं नाही. असं असताना कन्हैया कुमारला टार्गेट करणं आणि कन्हैया कुमारला टार्गेट करत असताना की कोर्टात ज्या स्वरूपानं पत्रकारांना मारहाण करण्यात आली, परवा जे काही घटना झाली त्यात की पत्रकारांनी म्हणजे पत्रकार कुठेतरी दहशतवाद्यांना मदत करतात, पत्रकार कुठेतरी राष्ट्रविरोधी कृती जे लोक करतात त्यांना मदत करतात, अशा स्वरूपानं सांगून त्यांना मारहाण जे काही करण्यात आली ती स्वातंत्र्यानंतर आपण जर पाहिलं तर अशा स्वरूपाची घटना भारताच्या इतिहासात कधीही झाली नाही. बरोबर. स्वातंत्र्यानंतर अशी कधीच घटना घडली नाही. मी नीव दामले सरांकडे येतो. नीव दामले सर, की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मुलांच्या वरती जे राजकारण केलं जात आहे, मुलांना एक बॅकग्राऊंड वरती ठेवून जे राजकारण केलं जाते किंवा पुढे दाखवत जे राजकारण केलं जात आहे, या खऱ्याच राजकारणाची गरज होती. याच्यामध्ये CPI आहे, याच्यामध्ये काँग्रेसही आणि याच्यामध्ये भाजपही आहे. लेफ्ट आणि ABVP या दोघांचा हा संघर्ष आहे. मुलांना पुढे ठेवून किंवा मुलांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण करणं योग्य वाटतं तुम्हाला? मुलांनी राजकारण करायला काहीच हरकत नाही. एका परीने विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण होत असतं. जसं आत्ता जतीन देसाई म्हणाले की डाव्यांमध्ये सुद्धा अनेक छटा आहेत, तशा उजव्यांमध्ये सुद्धा छटा आहेत. आणि लोकशाहीमध्ये जेवढी स्पेस असते लोकांच्यामध्ये जी देवाणघेवाण येतं विचारामधून, त्याच्यातूनच दोघेही विकसित असतात. तेव्हा विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा राजकीय विचार मांडणं, त्याच्यावर चर्चा घडवून आणणं, त्याच्यावर स्पर्धा घडवणं, निवडण्याचा प्रयत्न करणं, याच्यामध्ये काही चूक नाही. म्हणजे अभाविप असो किंवा काँग्रेसची संघटना असो, यांनी JNUवर आपला ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणं याच्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटत नाही. प्रॉब्लेम कुठे येतो, हे विद्यार्थ्यांनी करायच्या ऐवजी भाजप आणि त्यांचं सरकार याच्यामध्ये दादागिरी करते, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही सकाळपासून आपण दृश्य बघतोय की पतियाळ हाऊसमध्ये किंवा अन्य ठिकाणी पोलीस ज्या रीतीने वागतात, असं वाटतं की पंतप्रधानांनी त्यांना इन्स्ट्रक्शन दिले आहेत की विरोधकांना मारून काढा म्हणून. म्हणजे अनेक दृश्य दिसत आहेत, पत्रकार सांगतायत की बाबा अरे आतमध्ये वकिलांना मारतायत, तुम्ही जा. पोलीस मठ्ठासारखे बसून असतात तिथे. तेव्हा एक संशय घ्यायला अशी जागा आहे की विद्यार्थ्यांचं राजकारण विद्यार्थ्यांनी झालं पाहिजे, त्यांनी विचार मांडले पाहिजेत. परंतु सरकारची इच्छा आहे, सत्ताधारी पक्षाची इच्छा आहे की डावे लोक किंवा त्यांचा विचार सोडून कोणताच विचार या देशामध्ये राहू नये शिल्लक. आणि हा विचार शिल्लक राहू नये यासाठी त्यांना मारझोड करणं. म्हणजे पतियाळा हाऊसमध्ये वगैरे गेले अनेक दिवस तुम्ही असं लक्षात घेत आहे की पोलीस हे मोदी किंवा भाजपची खाजगी सेना असल्यासारखं काम करत आहे. हे भयानक आहे. आता हा जो पोलीस कमिशनर नावाचा माणूस आहे काय बोलतो, त्यांनी पाहिली नाहीत का दृश्य काय होत आहे ती म्हणजे खाली पाडून लोकांना मारतायत, त्याच्यामध्ये आमदार आहे. तर मारणारा आमदार आहे त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही आणि एक माणूस काहीतरी बोलतो म्हणून तुम्ही त्याला तुरुंगात घालता. हा काय कायदा आहे मला काही कळत नाही. तर मला असं वाटतं की राजकारण करा, परंतु ही राजकारण करण्याची पद्धत नव्हे, ही दादागिरी आहे आणि हे देशाला फार वाईट वळण लावणार, देशाला फार वाईट आहे. हेमंत, मी तुमच्याकडे येतो. काँग्रेसच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारची ट्रीटमेंट आपण कधी ABVPला देताना तुम्ही पाहिलेली आहे का, ज्या प्रकारे JNU मधल्या घटनाक्रम सध्या सुरू आहे? नाही, आता मुंबईमध्ये काही कॉलेजेसमध्ये NSUI आणि ABVP यांचा संघर्ष झाला होता, अन्य काही ठिकाणी सुद्धा झाला होता. पण काँग्रेसच्या सरकारने अशा प्रकारे म्हणजे हे निर्दयपणे किंवा अत्यंत घृणास्पद पद्धतीने सध्या राजकारण चाललं आहे. आणि माझ्या मते हे मेक इन इंडिया सोडा, अनमेकिंग ऑफ इंडिया हे चालू आहे आता.
आणि हे याचं आता टोक गाठलं गेलं या दादागिरीचं, या दहशतवादाचं. राष्ट्रवाद आणि फॅसिझम हे एकत्र नांदत असतात. मी मानवेंद्रनाथ असं म्हणायचे. आता हा राष्ट्रवाद, अतिरेकी राष्ट्रवाद हा एक प्रकारे आपण फॅसिझमकडे जातोय की नाही असं कदाचित टोकाचं विधान वाटू शकेल, पण त्या प्रकारे हे चाले. आता निळू दामले ज्या प्रकारे म्हणाले की तो बस्सी नावाचे जे पोलीस आयुक्त आहेत, आजची आणि कालची त्यांची प्रेसला बरोबर केलेली वक्तव्य बघितली तर अक्षरशः म्हणजे संताप येतो आपल्याला. त्यांनी आज सांगितलं की आज नुसतं जॉसलिंग झालं, किरकोळ अशी झटापट झाली, धक्काबुक्की झाली किरकोळ, म्हणजे जाणीवपूर्वक कोणी काही केलं नाही. वास्तविक तिथे जे पत्रकार हजर होते स्वतः त्यांनी सांगितलं की त्याला आज कन्हैया कुमारला आजही धक्काबुक्की आणि मारहाण झाली त्याला. एवढंच नव्हे तर आज मी स्वतः डोळ्याने बघितलं की कपिल सिब्बल हे युक्तिवाद करायला जेव्हा आत गेले होते तेव्हा बाहेर येताना त्यांना पोलीस संरक्षणात मी यायला तुम्हाला काही सेकंद थांबवतो. कन्हैयाने जे पत्र लिहिलेलं आहे, जे पत्र त्याने बाहेर मीडियाला बरोबरही शेअर केलं, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की मला मारहाण झाली नाही आणि मला दिल्ली पोलिसांनी वाचवलं. हे जर असेल आणि त्यांनी कोर्टापुढे ही गोष्ट सांगितलेली आहे की मला मारहाण झाली नाही, मला पोलिसांनी वाचवून कोर्टाच्या आवारात घेऊन आले हे पोलीस. केव्हा सांगितलं? कोर्टाच्या आवारात गेल्यानंतर पुन्हा ज्याला त्याला नेऊन देत असताना ही जी दृश्य आहेत ती त्याला पुन्हा कोर्टातनं घरी जात असताना किंवा बाहेर जात असताना न्यायालयीन कोठडीत जात असतानाची दृश्य आहे ती. आणि ती मला असं वाटत नाही. आता हे सुद्धा चेक केलं पाहिजे की हे दबाव तंत्र आहे का त्यांचं, हेही बघायला पाहिजे. कारण कन्हैया कुमारला तिथे मारहाण झाली हे नक्की आहे, हे लोक तिथे तिकडचे लोक पत्रकार सांगत होते. दुसरी गोष्ट, कपिल सिब्बल यांना पोलीस संरक्षणात बाहेर पडायला लागलं. वृंदा ग्रोव्हर त्या तिथे आत बसून होत्या, त्या बऱ्याच वेळ बाहेर आल्या नाहीत. कारण हे जे सगळे लोक आहेत वकिलाच्या वेशात असलेले जे गुंड आहेत तिथे, ते आपल्याला काय करतील, काय दगडफेक करतील, मारहाण करतील, याचा भरोसा नाही. मारहाण केली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मी सांगतोय की बस्सी यांनी त्याचं ज्या प्रकारे समर्थन केलं, यांना ताबडतोब गचांडी दिली पाहिजे. कारण काल सुद्धा त्यांनी पत्रकारांना मारहाण झाल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल कसलीही कारवाई केली नाही. हाच माझा महत्त्वाचा OP शर्मांबद्दल सुद्धा त्यांनी एक प्रकारे अप्रत्यक्ष समर्थनच केलं त्यांनी, आणि त्याबद्दल आज तक आहेत त्यांनी काही कारवाई केली, ताबडतोब अटक करण्याची कारवाई करायला पाहिजे. कुमार सप्तर्षी, जर मी तुमच्याकडे येतो, तुम्ही जवळपास 70 आणि 80च्या दशकामध्ये युक्रांतमध्ये होतात, युवक क्रांती दलामध्ये होतात. सध्याचं जे राजकारण सुरू आहे जे युवकांवरतीच अवलंबून आहे, मात्र त्याला राजकीय रंग दिला जातोय. तुम्हाला असं वाटतं की राजकारण युवकांमध्ये असावं, राजकारण प्रत्येक युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठामध्ये असावं, मात्र या राजकारणाला फक्त राजकीय फायद्यासाठी एक वेगळा रंग दिला जातोय? मयांक एवढंच एक सांगतो की युक्रांची स्थापनाच त्यांनी केली. राजकारण विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये केवळ वैचारिक विचारसरणी, देशाबद्दलची भूमिका याबद्दल असू शकतं, पण हे आभाविप राजकारण करतंय किंवा भाजप राजकारण करते असं माझं म्हणणं नाही. ती चक्क गुंडगिरी आहे. आणि आभाविपाच्या नावात विद्यार्थी परिषद आहे, पण त्यांनी विद्यार्थ्यांचं कुंकू लावलेलं नाही, त्यांची गुंडशाहीच आहे का. आणि आभाविपाला आजपर्यंत वाढू दिलं इतरांनी त्यांना कधी दाबलं नाही, हेही ते विसरले. त्यांना आता एक वेगळं वळण लावायचे देशाला, तर त्याच्यामध्ये राजकारण विद्यार्थी करतात याच्याबद्दल काहीच बोलायला नाही पाहिजे. उलट असं आहे की विद्यार्थ्यांना हे सगळं कळतंय जे चाललंय ते, आणि त्यामुळे तरुणच बंड करून उठेल अशी परिस्थिती. आमच्या काळात तरी काय होतं, आम्ही कुठल्याही पक्षाचे नव्हतो 70 सालात, पण आम्ही पाहत होतो आजूबाजूला जो अन्याय आहे, सामाजिक अन्याय असेल किंवा पण तुम्ही म्हणताय की तुम्ही पक्षाचे नव्हता, कुमारजी तुम्ही असं म्हणताय पक्षाचे नव्हता, मात्र त्यावेळेलाही देखील इंदिरा गांधींनी सुद्धा युवकांच्या एखाद्या दलावरती किंवा इंदिरा गांधींनी सुद्धा जे कॉलेजेसमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये ज्या युनियन्स असतात त्यांच्यावरती बंदी आणलीच होती. ज्या वेळेला मारामाऱ्या व्हायलन्स व्हायला लागला तेव्हा इंदिरा गांधींचं फक्त शेवटच्या आणीबाणी लावण्याच्या आधीच्या काळामध्ये 12 दिवस मन बिघडलेलं होतं आणि तिथं ते हुकुमशाहीवादी झाले होते. हुकुमशाह केव्हा होतो, प्रचंड घाबरला तर ह्या लोकांना सत्ता मिळाली तरी घाबरले काय हेच कळत नाही आहे. आणि विद्यार्थी परिषदेने विद्यार्थ्यांचं कुंकू लावायचं नसेल तर विद्यार्थी या नावाला काय अर्थ नाही आहे. मग वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे हिंदू धर्माच्या नावाखाली गुंडगिरी करायला लागले आणि हिंदुत्वात स्वतःला एक्सपोज करतोय की आम्ही फक्त गुंडगिरी करण्यात आमचा हिंदू धर्माची काही संबंध नाही. हे हिंदू धर्माची मूल्य आहेत का? कुठल्याही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट
सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा एबीव्हीपीने दिल्या, हे सुद्धा काही सिद्ध झालेलं नाही. असा कुठलाच पुरावा नाहीये की त्या घोषणा एबीव्हीपीच्या कार्यकर्त्याने दिल्या. नाही, एबीव्हीपीच्या लोकांनी मारामारी करतायत ना. हे एकच आहे, इथे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी वाटेल तशा घोषणा दिल्या होत्या. आणि मयांक व्हॉट्सअपवरती जे फिरतंय त्यासंबंधी तुम्ही म्हणताय ना की ती मुलं दोन्ही बाजूची सारखीच आहेत आणि एबीव्हीपीचं हे षडयंत्र आहे, पण ते चौकशी व्हायला पाहिजे ना. आता ही चौकशीसुद्धा नीट होईल की नाही सांगता येत नाही, कारण केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग ज्या प्रकारे राजकारण करतायत आणि हे त्यांच्या मुळावर येणार आहे, आपल्या पायावरती स्वतः धोंडा पाडून घेत आहेत. कारण आता JNU ही एक राजकीय रणभूमी होणार आहे देशातल्या राजकारणाची, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आता केवळ JNU नाही, जाधवपूरला आता तिथे आंदोलन झालेलं आहे आणि ठिकठिकाणच्या राज्यामध्ये हे आंदोलन भडकण्याची शक्यता आहे. हे रोहित वेमुलापासून हे प्रकरण सुरू झालेले आहे आणि याला राजकीय रंग येणारच. पण ही सुरुवात कोणी केली आहे? ही सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि पोलीस यंत्रणेचा पद्धतशीरपणे दुरुपयोग करतात. इंदिरा गांधींच्यावरती जे आरोप करत होते ते स्वतः तशाच प्रकारे हुकुमशाही पद्धतीने, दडपशाहीने धादांत असत्य आणि खोटंपणं बोलणं हे त्यांचा मुख्य स्वभाव वैशिष्ट्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला संजय दाभाडे यांच्याकडे पण जायचं आहे, मात्र त्याआधी जतीन देसाई यांच्याकडे मी पुन्हा एकदा जातो. जतीन, ज्या प्रकारची आपण दृश्य गेले 2 दिवस पाहतोय, वकील आणि JNUची मुलं किंवा विद्यार्थी यांच्यामध्ये एक वेगळा संघर्ष आणि त्यामध्ये पत्रकारांनाही मारहाण केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पत्रकारांवरती मारहाण जेव्हा केली तेव्हा आपण सगळ्यांनीच त्याचा विरोधही केला. मात्र आपण पाहिलं की पोलिसांकडून कुठलीच ॲक्शन अजूनही OP शर्मांच्या विरोधात घेतली गेली नाहीये, ज्यांनी त्या ठिकाणी मारहाण केली, किंवा वकिलांच्या विरोधात. त्या वकिलाचा फोटो राजनाथ सिंगांबरोबर आला, देशाच्या गृहमंत्र्यांसोबत. तर निश्चितच त्या वकिलाचा फोटो राजनाथ सिंग सोबत ज्या स्वरूपानं आहे त्यासोबत LK अडवाणींच्या सोबत देखील आहे, आपण पाहिलं आहे. प्रश्न असा आहे की या ठिकाणी हेमंत देसाई असो किंवा कुमार चतुर्थी या लोकांनी ज्या स्वरूपानं मांडणी केली की मुळातच पोलीस आयुक्त जे आहे, बस्सी जे आहे, की बस्सीने ज्या स्वरूपानं कारवाई केली पाहिजे होती त्या स्वरूपानं कारवाई केली नाही. कन्हैया कुमारला सेडिशन कुठल्याही स्वरूपानं लागू शकत नाही. सेडिशनच्या संदर्भात सुप्रीम कोर्टातली काही डिरेक्टिव्ह दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचनी सेडिशन कुठल्या केसमध्ये लागावं, कुठल्या केसमध्ये लागू नये असं म्हटलं आहे. की जेव्हा पंजाबमध्ये खलिस्तानचं आंदोलन सुरू असताना एक शीख माणूस रस्त्यावर उतरून खलिस्तान जिंदाबाद अशा स्वरूपाने घोषणा देतो, त्याला पोलिसांनी अटक केली, त्याच्यावर सेडिशनचा खटला भरला आणि ही गोष्ट जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली त्या सुप्रीम कोर्टाने म्हटलं की यावर सेडिशनचा खटला होऊ शकत नाही, कारण त्या घोषणाच्या नंतर त्याचा परिणाम काही हिंसक झाला आहे काय, त्या घोषणेचा परिणाम लॉ अँड ऑर्डर जे काय त्यावर काही झालं आहे काय, त्यावर जर झालं नसेल तर सेडिशनचा चार्ज लागू शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. म्हणून प्रश्न असा आहे की बस्सीचा जो काही ट्रॅक रेकॉर्ड आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. बस्सी आपचं सरकार आहे दिल्लीमध्ये आणि आपच्या सरकारच्या विरोधात बस्सी आणि दिल्लीचे लेफ्टनंट जनरल जंग जे आहे हे दोघांनी कुठेतरी सुपारी घेतली आहे का, केंद्र सरकारकडून सुपारी घेतली आहे का, एकंदरीतच तुमचा असा रुख आहे. मात्र या ठिकाणी एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर मी संजय दाभाडे यांच्याकडे सुद्धा जाणार आहे आणि आणखीन काही मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे की प्रचंड राष्ट्रभक्ती ही कुठेतरी या स्लीपर सेल्सना किंवा जी मुलं फ्रिंज एलिमेंट्स आपण म्हणतो त्यांना काही ऍक्टिव्हेट तर करत नाहीत. या मुद्द्यावरती सगळ्या मान्यवरांकडे जाऊया. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा लक्षवेधी.